दिवाळी सण म्हटला की आपल्याला फार आनंद होतो. नवीन कपडे घालायला मिळतात, त्यासोबत फॅमिलीसोबत सुद्धा टाईम स्पेंड करायला मिळतो आणि फॅमिलीसोबत एन्जॉय करायला सुद्धा मिळतो. भरपूर वेगवेगळ्या मिठाया, फराळ आपल्याला खायला मिळतात आणि भक्कम अशी शॉपिंग करायला मिळते. पण ही शॉपिंग सगळं काही ठीक आहे, पण आपल्या खिशाला कात्री लागू नये म्हणून एक छोटे टिप्स फॉलो करा, जेणेकरून दिवाळीमध्ये सुद्धा तुमची पैशांची नक्की बचत होईल. नंबर पहिली ती म्हणजे कपड्यांची खरेदी करत असताना सगळ्यात पहिले कपाट चेक करायचं की आपल्याकडे एखादा नवीन ड्रेस किंवा एखादी नवीन साडी तर नाही ना. म्हणजे या दिवाळीला खरंच आपल्याला आवश्यकता आहे का नवीन कपडे खरेदी करायची. मग अशा वेळेस कपडे खरेदी करत असताना पुन्हा एकदा कार्ड न वापरता कॅश घेऊन जायची. म्हणजे काय, 500 रुपये गेले, 1000 रुपये गेले, 1500 रुपये गेले आपल्याला कळतं. आणि कार्डचा वापर केला तर जरा जास्त पैसे आपले जातात आणि जर कॅशचा वापर केला नक्की पैशांची बचत होते. सो कपड्याची खरेदी करत असताना ही टिप नक्की आजमावून बघा आणि एक वेळ कार्ड घेऊन जा आणि एक वेळ कॅश घेऊन जा. जेव्हा तुम्ही कॅश देता ना तेव्हा आपल्या डोक्यामध्ये असतं की आपण एवढे पैसे आणलेले आहेत, सो एवढ्या पैशांचे आपल्याला एवढीच खरेदी करायची आहे, जेणेकरून आपले पैसेसुद्धा बचत राहतात आणि जेवढं आपलं बजेट होतं तेवढ्याच बजेटमध्ये आपली कपड्यांची खरेदीसुद्धा होते. आता आपली कपड्यांची भरपूर खरेदी झाली आणि घरातील सगळ्या सदस्यांना कपडे घेऊन झालेत. आता दुसरा प्रश्न येतो, तो म्हणजे या दिवाळीला आपल्याला बनवायचा आहे फराळ. आता कपड्यांची खरेदी झाली, फराळ झालं, मग आता फराळामध्ये आपल्याला काय काय बनवायचं. तर बऱ्याचदा असं असतं की आपल्याला टाईम न भेटल्यामुळे आपण फराळसुद्धा खरेदी करतो किंवा विकत घेतो. पण आता एवढे सणवार आहेत तर मग ते फराळ नेमकं कोणत्या तेलामध्ये बनवलं आहे किंवा ते भेसळयुक्त तर नाही ना, त्याची प्युरिटी किती आहे हे आपल्याला माहितीच नसतं. मग अशा वेळेस जेवढ्या मिठाया, फराळ आहे जेवढं घरी बनवता येईल तेवढं ट्राय करायचं. पण शक्यच नसेल तर सरळ एक गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्ही 4-5 मैत्रिणींनी पैसे गोळा करून एक घरी येऊन फराळ बनवतात त्यांना द्यायचे. म्हणजे ते आपल्या समोर सुद्धा फराळ बनलं जातं, प्युरिटी सुद्धा आपल्या लक्षात येते की यामध्ये कोणतीही भेसळ नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला टाईम नसला तरी सुद्धा फ्रेश असं फराळ आपल्याला दिवाळीला खायला मिळतं. यामुळे पैशांची बचत सुद्धा होते. तुम्हाला असं बिलकुल मनामध्ये येणार नाही की यामध्ये काही भेसळ केली का. सो तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला नंतरची टिप बघूयात. आता ही टिप खूपच बेसिक आहे. आपल्याला नेमकं कोणत्या साईजचा ड्रेस येतो ते खरं तर आपण त्या साईजचा ड्रेस घेतला पाहिजे. जर आपण जास्त साईजचा ड्रेस घेतला तर मग अल्टर करण्यासाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात. मग अशा वेळेस पुन्हा आपल्या खिशातले पैसे जातात. खूप बेसिक टिप आहे पण खूप महत्त्वाची आहे. याने सुद्धा या दिवाळीला तुमच्या पैशांची बचत होणार आहे. नंतरची टिप आहे ती म्हणजे डेकोरेशनसाठी. बऱ्याचदा आपण डेकोरेशनसाठी भरपूर बाजारातून वेगवेगळं असं डेकोरेशनचं साहित्य घेऊन येतो, पण त्यामुळे आपले पैसे तर जातात. पण ट्राय करायचं की आपण घरीच नवीन काहीतरी ट्राय करू शकतो का. जर घरी करत असणार तर उत्तम आहे, पैशांची बचत होईल. मुलंसुद्धा या दिवाळीच्या सुट्टीमध्ये खूप इन्व्हॉल्व होतील, त्यांना नवीन शिकायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही केलं ना तर त्याचं समाधान वेगळंच राहतं आणि आपण केल्यावर जी प्रसन्नता असते आणि जो काही ते झाल्यानंतरचा आनंद असतो ना तो वेगळाच असतो. मग अशा वेळेस मुलांना सुद्धा इन्व्हॉल्वमेंट भेटते, आपला सुद्धा फॅमिलीसोबत मुलांसोबत वेळ जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन्जॉयमेंटसुद्धा प्रचंड येते आणि उत्साह तर वेगळ्याच लेव्हलचा असतो. त्यामुळे जर काही गोष्टी घरीच बनवता येत असेल तर नक्की बनवून बघायच्या. चला मंडळी नंतरची टिप बघूयात. बऱ्याचदा आपल्याकडे खूप सारे झेंडूचे फुलं आपल्या दिवाळीमध्ये असतात. मग त्याचा वापर आपण रांगोळीसाठी नक्कीच करू शकतो. नंतरची टिप अशी आहे की जमलं तर जेवढे कमी फटाके जे आहे फोडता येईल तेवढे ट्राय करायचं किंवा जेवढे कमी फटाके विकत घेता येईल तेवढं ट्राय करायचं. कारण महागाईसुद्धा भरपूर आहे आणि एवढेसे फटाके घ्यायचे म्हटले, अगदी रील घ्यायची म्हटली तर 100 रुपयाच्या वरतीच मिळते. मग अशा वेळी इको फ्रेंडली जर दिवाळी झाली तर किती भारी ना. मग तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना ही शिकवण देऊ शकता आणि त्यांनी खूपच हट्ट केला तर अगदी छोटे मोठे फटाके आणि कमीत कमी फोडण्याचा नक्की प्रयत्न करायचा, म्हणजे एअर पोल्युशनसुद्धा होत नाही. चला नंतरची टिप बघूयात. आता आकाशकंदील तर आपण दिवाळीला घेतो,
पण हे आकाशकंदील आपण घरी सुद्धा बनवू शकतो. मग का नको आपण घरी बनवायला? यामुळे पैशांची बचत होईल आणि मुलांना एक इन्व्हॉल्वमेंट भेटेल किंवा मुलांना नवीन काहीतरी शिकायला मिळेल. मग जुन्या भरणीचा कशा पद्धतीने आकाशकंदील बनवायचा याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. सो तुम्ही तो व्हिडिओ बघून वेगवेगळे आकाशकंदील बनवू शकता. किंवा मग बॉटलचा वापर करून कशा पद्धतीने आकाशकंदील बनवायचा हे आपण अगदी मागच्या वर्षी बघितलेला आहे. तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता. मग घरीच जर काही गोष्टी बनत असतील तर बनवायच्या ना. त्यामुळे पैशांची तर बचत होते, त्याचबरोबर नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि आपण बनवलं याचा आनंद वेगळाच असतो. काय तुम्ही सुद्धा या दिवाळीला अशाच पद्धतीने आकाशकंदील बनवणार ना? तेही तुमच्याच हाताने? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि दिवाळीची जी काही तयारी आहे ती कशी चालली आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. चला नंतरची टिप बघूयात. सणवारा म्हटले तर आपल्या घरामध्ये फुलं खूप सारे उरतात. मग हे फुलं फेकून द्यायचे का? तर नाही. जसं मी आधीच्या टिपमध्ये सांगितलं, तुम्ही याचा रांगोळीसाठी वापर करू शकता. पण जर हे फुलं अजूनच जास्त उरलेली असेल तर मग फेकून द्यायचे का? तर नाही. याचा सुद्धा वापर होऊ शकतो. तो म्हणजे कसा? तर धूप बनवण्यासाठी. फुलांपासून कशा पद्धतीने धूप बनवायची याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये सणवार असल्यामुळे बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात, त्याचाच वापर करून आपण धूप बनवतो. तर धूप तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा. म्हणजे काय होईल, धूप घेण्यासाठी वेगळे पैशाचे खर्च होणार नाही. जे फूल आपण फेकून देणार होतो त्या फुलांचाच आपण पुनश्च एकदा वापर करतो. म्हणजे फुलं घेण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसेच लागले ना. मग असं होत नाही की ते फुलं फेकून दिले बाबा, तर नाही, त्याचा पुन्हा रियूज झाला याचा आनंद मात्र वेगळाच असतो. त्यामुळे वापरलेल्या फुलांचा धूप बनवण्यासाठी तुम्ही वापर नक्की करू शकता. आता असं नाही बरं का की वापरलेले फूल रांगोळीसाठी वापरले आणि त्याचा काही वापर होणार नाही. ते फूल तुम्ही सुकवून नंतर त्याचा सुद्धा वापर करू शकता. त्यासाठी तर धूप बनवण्यासाठी. त्याचबरोबर दिवाळी म्हटलं तर दिवे आले आणि दिव्यांसाठी लागते ती म्हणजे वात. मग आता वातीचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. आता ते वातींचे वेगवेगळे पॉकेट बाजारामध्ये मिळतातच. मग कशाला बरं खर्च करायचा? आता बऱ्याचशा जणांचा असा सुद्धा प्रश्न येतो की खर्च करायचा म्हणजे आता हे तर खूप कमी रेटला मिळतं. पण मंडळी, छोट्या छोट्या गोष्टीमध्येच आपला भरपूर असा पैसा जातो, ते आपल्याला कळतसुद्धा नाही. मग आता आपल्या घरी कापूस असतोच ना हो, मग का नको त्या वाती बनवायला? आता वाती कशा बनवायच्या यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनला किंवा या व्हिडिओच्या शेवटी मिळेल. तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या वाती घरीच बनवू शकता. सगळ्यात शेवटची टिप. दिवाळी म्हटलं, सणवार म्हटलं तर सगळं काही बाजूला ठेवून, आपलं मोबाईल बाजूला ठेवून फॅमिलीसोबत जेवढा जमेल तेवढा टाईम स्पेंड करावा. कारण कामानिमित्त आपण बाहेरगावी असतो, एकत्र सणावारानिमित्तच येत असतो किंवा काही इव्हेंट असला तेव्हाच येत असतो. त्यामुळे फॅमिली आपली खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत असा गोल्डन टाईम जो आहे नक्की एन्जॉय करा. ह्याच मेमरीज असतात, नंतर आपल्याला हे आठवत असतात. आणि अशा पद्धतीने हा जो काही पिरियड असतो तो म्हणजे खरं तर फुल्ली एन्जॉय करण्याचा आणि फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करण्याचा. आय होप तुम्हाला या छोट्या छोट्या टिप्स नक्की आवडल्या असतील. मी जाताना एवढंच सांगेल, एखादा फोटो मात्र नक्की काढून ठेवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप आभार.